माझ्या मोर ठेवलं. मामा म्हटलं आम्ही पैसे मिळवाय आलेलं नाही, आम्हाला पैसे काय नको, पैसे आम्ही मिळवायला नाही. मामा म्हटलं आम्ही मिळवाय आलोय काय, लिंबाचं झाड, लिंबाचं नाही आंब्याचं झाडाखाली गार सावलीखाली कांबळा हातून मामा संघ 10-12 माणसं असलं गुंडी तांब्या पंढरपूरचा पाण्यानं भरून यायचं. ती गाडी मालकाला द्याळे मारले, मालकाला आळे मारलं. मालकाच्या मोर एवढं पुडका ठेवलं पैशाचं, हे पैसे घ्या आणि तुझी बायको तू तुझी मुलं ही पैसे घ्या आणि जा. दादाच होतं व मी ठेवून घेणार आहे. 15 ठेवून घेऊन माझं एखादं द्वादच झाल्यावर माझं मी शिस्तीने लावून देणार आहे. त्या मालकाला आणि तिला दोघांनी आम्ही लावून देतो. मी तुझं तू तुझ्या पोरगीला घेऊन जा. सासूला घालवलं आणि मला 15 ठेवून घेतलं. 15 ठेवून घेतलं. 15 मामाचं सगळं उसाभर केलो. भांडी कुंडी जेवण करायचं वाढायचं सगळं काय करायचं केलं. मग एकादश आलं. एकादश आल्यावर मग एकादशी दिवशी कोण पोळ्या करून आणायचं, कोण लाडू करून आणायचं, कोण काय पाहिजे ते भरायचं. ते मरगुबाईची देवळ मग सगळ्या मेंढकेशनी घालायची, सगळं करायची मी. आणि मग जेवलं खाल्लं. मग आम्हाला दोघांनी नवरा बायकोने हाळे मारले. भाऊ ती गाडी मालकाला द्याळे मारले. मालकाला हाळे मारलं. मालकाच्या मोर एवढं पुडका ठेवलं पैशाचं, हे पैसे घ्या आणि तुझी बायको तू तुझी मुलं ही पैसे घ्या आणि जा. आता गावाकडे जातो. मालक घेणं मला हाळे मारलं. माझ्या मोर ठेवलं. मामा म्हटलं आम्ही पैसे मिळवाय आलेलं नाही, आम्हाला पैसे काय नको, पैसे आम्ही मिळवायला नाही. मामा म्हटलं आम्ही मिळवाय आलोय काय, हां या मुलाबाळासाठी आम्ही आलोय. म्हटलं पैसे कशाला पाहिजे आम्हाला, असं तसं. अगं घे बागू, अगं घे बागू. नको मामा तुझं माहेर लई चांगलं आहे ग, सावकाराची लेक आहेस तू, तुझ्या गावड्याची उच पायरीतली आहेस, तुझं आईबा लई चांगला आहे. सगळं मागल्यांचं ह्याचं सगळं हे केलं आणि असून भाऊ घे थोडं. नको मामा मला म्हटलं. मालकाच्या अंगात थोडं पैसे घेतला आणि थोडं पैसे दिला. मालकाला कापडं नाहीत, अंगराकी फाटल्यात आणि कोल्हापुरात जा, मालकाला 2 अंगराकी घे आणि मग तुझ्या गावाला जा. मग मालकाला सांगितलं अंबाबाईच्या देवळात न्यायचं, ही पुरीसनी बायकोला घेऊन जा, अंबाबाईच्या पाया पडून देव कापूर लाव आणि मग तिथनं तुझ्या गावाला जा. मग तिथनं मग अंबाबाईच्या देवळात आला, कापूर घेतलं, काय न्यावं पाणी काय केलं, अंबाबाईला पाया पडलं आणि आलं. मग कोल्हापुरात तिथं दुकान विचारून शनी मालकाशी 2 अंगराकी घेतलो. अंगराकी घेतलो इष्टी पुरतं आणि अंगराकी पुरतं पैसे आम्ही घेतलं. तर मग तिथं घेतलं, पुरुषनी काय खायला जरा घेऊन दिलं आणि रेंदाळा पुत्र इष्टीला पैसे दिलं आणि घरला गेलं. आमच्या इथं आलं की घरात गावात आलं की गावात आलं. मग गावात आल्यावर मग सासू सासरा गेल्यावर आलं, बोललं केलं एक थोडं दिवस. मग थोडं दिवशी गेल्यावर ह्यानी मागणं दिल तिनं भांडण करायला लागलं. भांडण म्हणजे काय साधं नाही, लई भांडण माहिती आहे बघा, लई भांडण केलं कधीच नाही. लई भांडण करताना मग आम्हाला भांडत बसाय बी नको आणि तुमच्याजवळ राहायला बी नको, आमचा आम्ही पेशर राहतो. मग तेव्हा वेगळं झालं. आम्ही वेगळं झालं आमचं आम्ही राहिल्यावर बी 5-6 महिन्यानं मग मला राहिलं. मग मला राहून 2 लॅक झालं मला. हां 2 लॅक झालं. त्याच्यावर मुलगी बी एक झाली, 3 मुलं झाली. हां मग मामाला आम्ही जाणं येणं. मग पहिलं पोरगं झालं. 1.5 वर्षाचं पोरगं होतं. 1.5 वर्षाचं होतं तर मामा म्हटलं 1.5 वर्षाचं असताना पोरगं 1.5 वर्षाचं होतं. हां 1.5 वर्षाचं होतं. मामाचं हे झाल्यावर आम्हाला गडी आल्यावर आम्ही रिक्षा केला, मुलं बाळं सगळीच आम्ही गेलो. सगळं गेलं. मामाचं 4 रोज राहून सगळं आरास केलं, सगळं काय करायचं केलं. मग आणि आमच्या गावाला आलो. मग ते एक पोरगं झालं. पुढं वर्षानं आणि एक पोरगं झालं. मग आम्ही बी जाऊन जेवण खाणं घातलं. तर मेचक्याला होती मेंढरं, मेचक्याला जाऊन आम्ही जेवण घातलं.
मामाला मेचक्याला खाऊन आमुष्या उद्या म्हणताना आज वस्तीला गेला. आमुष्या दिवशी सगळं जेवण केलं, जेवण घातलं आणि 2 रोज राहिलं आणि मग आमच्या गावाला आलो. मग तवापासून झाला आमचा जर आमुष्याला मामाला जायचं. एक आमुष्या चुकवत नव्हतं आणि मामा सपनात येऊन हाडी मारायचं. सपनात दाल्याचं यायचं. अरे झाड तोडाय कोण नाही, मेंढराची पाला नाही, कसं करतोस. मामा असं सगळं परपंच टाकायचं आणि जायचं. आम्ही बकरी राखले, माझे मुलं पुरुषनी घेऊन बकरी राखले. पुरुषनी घेऊन बकरी राखलंय. हा आणि इथं हाडकू शुद्ध होता का नाही. तो बिचारा आम्हाला मिसळून घ्यायचा. 100 मेंढर आमची. तो आम्हाला मिसळून घेऊन काय माझी एक पुरगी मेंढर राखली आणि मी बी जायची. खरं मी आणि जरा लवकर यायची. खरंच करायचं नको. होय ही मुलं बारकी बाकीची घरात बी करायचं, वेळेवर बकरी बी राखायचं. असं सगळं केलं. मुलं थोरली होस तर सगळं केलं. मामा तिकडं 6 महिने बी जायचं. मालक 6 महिने बी जायचा, वर्ष बी जायचं. 8-9 महिने तिकडंच. मग तिथनं यायचं. मग येऊन मग हे परपंच, मग मेंढर म्हणायचं, पोरं म्हणायचं, मग म्हणायचं. असं झालेलं आहे प्रकारचं. आणि धीर आम्हाला म्हणायचं वस बुडतंय, तुमचं वस बुडतंय, बुडून दे बाबा म्हटलं. सगळा पान मारायचं तुला कुठे जरा गेला तो आता कसं येणार वाट आहे का. त्या दाराने यायचं बघ नातू. झालं बाबा, झालेली कीर्ती सगळी झाली माझी. हा एवढी कीर्ती आमची झालेली आहे. मामा कुठं बसल तेवढं हुवरी होतो. आम्ही असायची बिराडाला. मी एक आणि मल्लाबाजा होता. मल्लाबाजा होता का नाही. होता की होता. तिची बायको रत्ना होती. रत्ना आणि मी एजोळ भांडी कुंडी घासायचं, मग जेवायचं आणि सावलीला बसायचं की. सावलीला बसायचं. तिथनं झाडाखालनं मामा लावून द्यायचा माणसाला. ते भागूला आले मरण आणा जाऊन. रेंदाची पाहुणी आहे का नाही तिला ये म्हणा. मग मला आणि हाळी मारून न्यायचं. मामा इथनं काय तर पाटलीबाच्या पुढे येतं. लांब असायचा. हा लिंबाचं झाड, लिंबाचं नाही आंब्याचं झाडाखाली गार सावलीकडे कांबळा हातून मामा संघ 10-12 माणसं असलं गुंडी तांब्या पंढरपूरचा पाण्यानं भरून यायचं. मग तिथं हाळी मारून न्यायचा. मग मामा काय बाय मला सगळं माहेर आठवू दिला नाही, काय नवऱ्याचं घर बी आठवू दिलं नाही. असलं मामा माझ्या जीवाभावाला. होय नवऱ्याचं घर बी आणि बाहेरची माणसं बी मला आठवून दिला मामानं. होय लई माझ्या जीवात. मुलाबाळासनी एवढं मामाच्या मोरं ढिगायचं. कोण केळं आणायची, कोण मक्याची कमसं भाजून आणायची. तिकडे हे असायचं काजू. ती काजू